नमस्कार. किचन विथ प्रणीतामध्ये आज आपण बनवणार आहोत अंड्यांचं कालवण. बऱ्याच वेळेला काय होतं तर अंडं कालवणामध्ये फोडल्यानंतर अंडं कालवणामध्ये पसरलं जातं. तर असं अख्खं अंडं कालवणामध्ये राहण्यासाठी मी काही खास टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया अंड्यांचं कालवण कसं बनवायचं. सर्वात आधी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. त्याकरिता मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. आता यावरती थोडंसं आपल्याला वरून तेल घालायचं आहे. असं तेल घातल्यामुळे कांदा लवकर मऊ होतो. आता कांदा छान असा आपल्याला तेलावर परतवून घ्यायचा आहे. सोनेरीसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतवून झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कांदा थंड होण्याची वाट पाहायची आहे. कांदा थंड झाला की लगेच आपण वाटण बनवायला घेऊया. त्याकरिता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये भाजलेला कांदा, 4 लसूण पाकळ्या, सोबत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक पिकलेला टोमॅटो कापून घेतलेला आहे. आता हे आपल्याला पाणी न घालता मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही भाजलेला खोबरं, त्याचप्रमाणे थोडंसं आलंसुद्धा घालू शकता. आता इथे मी हे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता लगेच आपण अंड्यांचं कालवण बनवायला घेऊया. त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. सोबतच गॅसवर मी दुसऱ्या साईडला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या 4-5 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. आता लसूण पाकळ्या सोनेरीसर रंग येईपर्यंत फुलू द्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. आता इथे मसाले करपणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. मसाले घालताना इथे मी गॅसची आच लहान ठेवलेली आहे. आता मसाले छान असे परतवून घेतले. आता यामध्ये आपल्याला मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे. इथे मी गॅसची आच मध्यम ठेवलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी ओतायचं आहे. तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता पाणी ओतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि गॅसची आच मोठी ठेवून छान असा उकळ काढून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता कालवणाला छान असा उकळ आलेला आहे. आता लगेच यामध्ये आपल्याला अंड फोडून घालायचं नाही. आता जर का आपण यामध्ये अंड फोडून घातलं तर अंड पसरू शकतं. म्हणून हा उकळ पूर्णपणे शांत होण्याची वाट पाहायची आहे. आता आपल्याला गॅसची आच लहान करायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता उकळ पूर्णपणे शांत झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला फोडलेलं अंड घालायचं आहे. इथे मी 3 अंडी फोडून घेतलेली आहेत. नेहमी अंड्यांचं कालवण बनवताना असं पसरट भांडं घ्यायचं आहे आणि अंडी फोडून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी अशी कालवणामध्ये सोडायची आहेत. आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. अंडी कालवणामध्ये फोडून घातल्यानंतर लगेच याला पळीने वगैरे हलवायचं नाही. तर यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे. इथे मी गॅसची आच लहान ठेवलेली आहे. आता 5 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून पाहूया. आता इथे मी तुम्हाला एक अंड कालवणामधून काढून दाखवते. बघा अंड अख्खच्या अख्खं राहिलेलं आहे. अजिबात पसरलेलं नाही. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आपलं छान असं झणझणीत अंड्यांचं कालवण बनवून तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.